बाळमित्र मंडळ विठानगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 25वे वर्ष आहे. द म्युझिशियन. चलिए शुरू करते हैं. आज आपला शो आहे. गेल्या वर्षी होता तसं गेल्या वर्षी आपण आलो तिथे गोरेगावला कामाटीपुराचा राजा. कामाटीपुरा होईल विठानगरचा राजा. आता निघालो आणि सामानाने कालच आपण भरलेलं. ट्रॅफिक बघा. तर सामानाने कालच भरलेलं गाडीमध्ये आणि सामानाने गेलंच आहे. आणि आता आपण चाललो आणि बाकीची सगळी पोरं ती बाईकवरती आहे. फक्त सामान गाडीत भरले. आता आपल्याला गरवारेला भेटली पूर्ण टीम आणि मग तिकडनं एकत्र जाऊया. चला भेटू गरवारेला. विठानगरला आपण पोचलो आहे आणि सामानाने पण काढलं आहे. आणि आपले वरून सर सामान आत्ताच लावायला घेतात. त्यांना लेट होतो सामान लावेपर्यंत. तो आत्ताच रेडी होतात. आणि आजचे ड्रायव्हर काका आणि अक्षय बेटकर आपले तिसरे ड्रमर. हो, एक कामाटीपुराला नव्हते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. गॅसला मच्छवणार आहे फुल डेंग्यू झालेला त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तर आज झाले, आज नाही कालच झाले ते. डिस्चार्ज कालच दिला. आग आणि धूळ कालच डिस्चार्ज दिलाय. तर आता सेटअप करूया. स्टँड लावायला घेऊया आणि भेटूया. सांभाळ करा, आनंदात ठेवा, सर्वांना सुखी ठेवा. दसऱ्याचा लाभ घ्यायचा आहे. आपला हा विठानगरचा राजा आजच्या पाद्यपूजनानंतर इथे मंडपातून उद्यापासून
आपला पॅकअप झालाय. हा याच्यामुळे पडतो. मी त्याला बोलतो रे हा त्याच्यामुळे तर मला अजून राग आला. मी पाया पडायला नाही गेलो कारण का आपण दुपारी कामावर येऊन चिकन खाल्लेलं, तर मी पाया नाही पडलो. तर बाकीचे होते लोकांचं मी शूट घेतलं आणि आता त्या लोकांचं रिव्ह्यू घेऊया कारण का आपण गेल्या वर्षी पण त्या लोकांनी रिव्ह्यू दिलेला. आणि यावर्षी बघूया आपला प्रोग्राम कसा वाजला आणि त्या लोकांना आवडला की नाही आवडला ते. तर जाऊया आणि रिव्ह्यू घेऊया. यावर्षी पण आम्ही वाजवलं, कसं वाटलं तुम्हाला? ॲक्च्युली बाळमित्र मंडळ विठानगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 25वे वर्ष आहे. द म्युझिशियन हे गेल्या वर्षी 24व्या वर्षी आले, तेव्हाच आम्ही त्यांना शब्द दिला होता की रोप्य वर्षाचा मानसुद्धा आम्ही तुम्हालाच देऊ. त्यानुसार तुम्हालाच इकडे परत हे वाजवण्यासाठी मान दिलेला आहे. राजाच्या चरणी मानवंदनेसाठी तुम्हाला दिलेला आहे. आणि खरोखर तुम्ही गेल्या वर्षी ज्याप्रमाणे वाजवलेलं सुंदर मंत्रमुग्ध केलं होतं, त्याच पद्धतीने ह्या विभागातील सगळे नागरिक आणि आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद आज तुमच्या कार्यक्रमामध्ये जे वाजवण्याचा कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये खरोखर आनंदित आहेत, खुश आहेत आणि सुंदर लयबद्ध असं तुमचं सुंदर वादक होतं. याबद्दल मंडळाच्या वतीने आपले खूप खूप आभार. धन्यवाद. स्टँड केस घे ना अक्षय कोणाचे. आता सगळं झालं, सेटअप आणि पण काढलंय. तर आता फटाफट गाडीमध्ये सामान भरूया आणि मग इकडनं जाताना भेटूया. चला, विठानगरवरून निघालो आहे आणि गाडी आपली पार्टीच आहे आणि सगळी बाईकवरती आहे, ते पण पार्टीच आहे. भेटू डायरेक्ट एरियामध्ये. मी डायरेक्ट घरी आलो कारण का सकाळी मी कामाला गेलो 6 वाजता ते 4 वाजता आलं आणि डायरेक्ट मग 4 वाजता आपल्या घरी येऊन कपडे आणि बदली करून जेवून परत निघालं आणि शोला गेलं. तर आणि उद्या परत सकाळी कामाला जायचं आहे, 5 वाजता उठायचं आहे. सो मी बोललो की तुम्ही हे करा, आज मी डायरेक्ट घरी जातो. सो आपण डायरेक्ट घरी आलो आणि ते लोक सामान उतरवत जातात आणि आपलं सामान हे निघत असेल. तर आणि आजचा ब्लॉग इथेच संपवूया. तर आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.